नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण एक साईट व्हिजिट करतोय आणि आपण चाललेलो आहोत मुरबाड जवळ आंबेगाव आहे आणि हे ठाणे स्टेशनवरून जवळपास 75 किलोमीटर अंतरावरती हे फार्म हाऊस बांधण्याचं काम सुरू आहे। मित्रांनो, आता आपण लवकरच या साईटवरती पोहोचणार आहोत आणि फार्म हाऊस कशा प्रकारे चिऱ्यामध्ये बांधकाम केलेलं आहे याचा लाईव्ह डेमो आपण पाहणार आहात। तर आता आम्ही जवळपास पोहोचत आलेलो आहोत आणि सकाळचे 9 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचतोय। सकाळचे 8:30 ते 9 वाजच्या दरम्यान आमचा हा प्रवास आहे आणि डांबरी रोड टच प्लॉट आहे। मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा एक एकरमध्ये हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे। आपण आता प्रत्यक्षात साईटवरती पोचल्यानंतर आपण डिटेल चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर या चॅनलवरती आपण नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा की जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। तर अशा पद्धतीने हे आंबेगावामध्ये आम्ही आता पोचलेलो आहोत जवळपास आणि या ठिकाणी बरेचसे मित्रांनो प्लॉटिंग पडलेले आहेत। प्लॉट्स शेतीचे प्लॉट्स आहेत आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता, खरेदी करू शकता आणि ह्या रोड टचलाच या ठिकाणी हा गेट तयार केलेला आहे आणि आता आपण ह्या गेटमधून आतमध्ये जाणार आहोत आणि पूर्णपणे लॅटराईट स्टोनचं जे हाऊस आहे, फार्म हाऊस आहे, याची टूर करणार आहोत। तर आता आपण उतरलेलो आहोत आणि तुम्हाला समोर दिसतंय आणि पश्चिमाभिमुख हे गेट आहे आणि 1 एकरचा हा प्लॉट आहे। मित्रांनो, चारी बाजूला कंपाऊंड वॉल पूर्णपणे केलेले आहे आणि हे कंपाऊंड वॉल जी आहे ही रेडीमेड कॉन्क्रीटचे ब्लॉक्स असतात त्यापासून बनवलेले आहे मित्रांनो आणि पूर्णपणे चारी बाजूला अशा पद्धतीनं हे कॉन्क्रीटची वॉल आहे। आपण या वॉलऐवजी चिऱ्याचे सुद्धा बनवू शकतो, पण चिरा हा कॉस्टली पडत असल्यामुळं या ठिकाणी हे जे रेडीमेड कॉन्क्रीटचे ब्लॉक असतात हे आपण तयार केलेले आहे आणि जवळपास 1 एकर म्हणजे जवळपास 40 गुंठ्याचा हा प्लॉट आहे। प्लॉटचा परिसर पहा, याच्यामध्ये लँडस्केपिंग वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स लावायचे आहेत आणि हे संपूर्ण काम झाल्यानंतर लँडस्केपिंग हाती घेणार आहोत। तर बाहेरून हा नजारा तुम्हाला दिसतोय। G+1 हे फार्म हाऊस आहे आणि ह्याचं जे फाउंडेशन तुम्ही पाहता आहात हे बसाल्ट स्टोनपासून चौथऱ्यापर्यंतचं फाउंडेशन काळ्या दगडामध्ये, कारण या ठिकाणी कातळाचा भाग असल्यामुळं आपण आणि बसाल्ट स्टोन अवेलेबल असल्यामुळं तुम्हीसुद्धा फाउंडेशनचं काम तुम्ही बसाल्टमध्ये करू शकता। हा प्रशस्त असा व्हरांडा दिसतोय तुम्हाला, 30 फूट बाय 15 फुटाचा आणि याच्यावरती स्लँटेड रूफ दिलेला आहे। जो पत्रा वापरलेला आहे हा झिंक कोटिंग पत्रा आहे आणि आता आपण मेन डोअरमधून हा हॉल आहे 15 बाय 26 फुटाचा प्रशस्त असा आणि समोरच एक मोठा आर्च केलेला आहे आणि व्हरांड्याचं जे रेलिंग आहे मित्रांनो, हे रेलिंग हे चिऱ्यामध्ये बलुस्टर तयार केलेले आहेत। हा एका बलुस्टरची मित्रांनो किंमत आहे, मधला जो पीस असतो तो 1000 रुपये ते मजुरी घेत असतात। त्यामुळं याचं जे मजुरी जी असते चिरे बांधकामाची निश्चित ही जास्त येत असते आणि जर तुम्ही खर्च करण्याची तयारी असेल तर अशा प्रकारचं काम करू शकता। याला पॉलिश आपण करू शकतो आणि बाहेरून अशा प्रकारचं हे लुक आहे। वरती जो टेरेस आहे तो सुद्धा कवर केलेला आहे। हा जो फाउंडेशन तुम्ही पहा, 3 फूट फाउंडेशन केलेलं आहे, जमिनीच्या वरती 3 ते 3.5 फूट उंच अशा पद्धतीने। समोर अजून 2 पिलर व्हायचे आहेत, एंट्रीचे स्टेप्स व्हायचे आहेत। हा गोल पिलर्सचं काम सुरू आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊनसुद्धा डिटेल वर्क पाहणार आहोत। मोल्डिंग, ग्रुप पॉइंटिंग या गोष्टी थोड्याशा कॉस्टली पडत असतात
हा हॉल आहे प्रशस्त असा. पुढे आर्च तुम्हाला दिसतो. हे लोड बेरिंग भिंतीवरती डायरेक्ट स्लॅब टाकलेला आहे मित्रांनो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा RCC पिलर न घेता हे काम केलेलं आहे. सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतं. आणि स्लॅबसुद्धा फिनिशिंग जे आहे प्लायवूड वापरल्यामुळं, प्लेट्स वापरण्याऐवजी जर प्लायवूड तुम्ही स्लॅबला वापरलं तर फिनिशिंग चांगल्या प्रकारे येतं. त्याला प्लास्टरसुद्धा करायची गरज नसते. आता आपण या ठिकाणी हा जो जिना दिसतो आहे हा लोड बेरिंगमध्येच कन्स्ट्रक्शन आहे पूर्णपणे. आणि हा एक बेडरूम आहे मित्रांनो. आणि बेडरूमला पूर्वेलासुद्धा एक गॅलरी दिलेली आहे. आणि हा टॉयलेट, अटॅच टॉयलेट ह्या बेडरूमला असणार आहे. आणि पाठीमागे अशा पद्धतीने ही गॅलरी असणार आहे. याला जे तुम्ही पाहत आहात कॉलम्स आहेत त्याच्यावरती दिवे असणार आहेत. सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे. फुल व्हेंटिलेशनसाठी मोठमोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत. हे साधं बांधकाम आहे. याला बऱ्याच ठिकाणी आपण प्लास्टर करणार आहोत. काही भाग हा एक्सपोज करणार आहोत. हा जो जिना दिसतो आहे ह्या जिन्याचा जो C टाईप आकार आहे हा पूर्णपणे आपण चिऱ्याचाच लूक ठेवणार आहोत. त्याला पॉलिश, ग्रुप पॉइंटिंग, फिनिशिंग करणार आहोत. आणि अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे मित्रांनो. हा जिना जो तुम्ही पाहताय L टाईप जिना आहे, C टाईप. आणि बाहेरून हे अशा पद्धतीनं खिडक्यांना मोल्डिंग केलेलं आहे. हे रनिंग मीटर दर असतो 1200 ते 1400 रुपये रनिंग मीटर. हे जे आर्चेस म्हणा किंवा मोल्डिंग म्हणा याचा रेट. हा किचनमध्ये आपण आहोत आणि किचनमधून तुम्हाला हा हॉल दिसतो आहे. प्रशस्त असा हॉल आहे. सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतं चिऱ्यामध्ये. ज्या ठिकाणी खिडक्या ठेवण्याची स्पेस आहे त्या ठिकाणी खिडक्या मोठ्या ठेवलेल्या आहेत. हा समोरील देखावा आहे. हा समोरील व्हरांडा आहे. याच्यावरती स्लँटेड रूफ घेतलेला आहे. झिंक कोटिंग पत्रा या ठिकाणी बसवलेला आहे. बाहेरून तुम्हाला अशा पद्धतीनं हा लूक आहे. बाहेरून तुम्ही बघू शकता फाउंडेशन कशा प्रकारे बसाल्टचं केलेलं आहे. मजबूत कन्स्ट्रक्शन होतं. आणि चिऱ्याऐवजी बसाल्ट वापरला तर डॅम्पनेसपणा जो फाउंडेशनमध्ये येत नाही. त्यामुळे शक्यतो बसाल्ट स्टोन अवेलेबल असेल तर चौथऱ्यापर्यंत तुम्ही बसाल्ट स्टोनचा वापर करा. ही बॅकसाईड आहे पूर्वे साईडला. अजून रेलिंगचं काम, स्टेपचं काम सुरू आहे. अर्धवट काम आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या बाहेरून लूक आहे. हे टॉयलेटच्या खिडक्यांनासुद्धा मोल्डिंग केलेलं आहे. आपण मगाशी जो बेडरूम पाहिला त्याच बेडरूममधून पूर्वेकडून आपण गॅलरीमधून एंट्री केलेली आहे बाल्कनीमधून. आणि परत आपण हॉलचा जो पॅसेज आहे जिन्याचा त्या ठिकाणी आलेलो आहोत. हा बाहेरून कन्स्ट्रक्शन आहे. पॉलिश केल्यानंतर, वॉर्निश केल्यानंतर सुद्धा त्याचा जो फिनिशिंग आहे हे तुम्हाला पाहायला मिळेलच नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरमध्ये सुद्धा जाऊन पाहणार आहोत. तर फर्स्ट फ्लोअरमध्ये सुद्धा कशा प्रकारे अरेंजमेंट आहे, प्लॅनिंग कसं आहे हे पाहणार आहोत. याला रेलिंगसुद्धा प्रोव्हाइड करायचं आहे. स्टोनचे बलुस्टर आहेत. हा पॅसेज आहे. आणि वरतीसुद्धा दोन्ही बाजूला दोन बेड्स आहेत. आणि हा हॉलच्या वरती जो टेरेस आहे हा क्लोज टेरेस केलेला आहे. आणि यालासुद्धा फॅब्रिकेटेड
करून हा क्लोज केलेला आहे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला बसता येईल अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे। हा एक बेडरूम आहे आणि बेडरूममधून पूर्वेचा, पश्चिमेचा, दक्षिणेचा पूर्ण देखावा आपल्याला दिसतोय। हे जे तुम्ही पाहता आहात हा झिंक कोटेड पत्रा, हा जो स्टाईलसारखाच दिसतो अशा पद्धतीनं हे वापरलेलं आहे। याला पावसाचा आवाजसुद्धा येत नाही आणि जर तुम्हाला पत्रा आपण साधा टाटाचा वापरला तर आवाज येतो, मात्र याच्यापासून आपल्याला आवाज येत नाही आणि वाटलं तर तुम्हाला आतून फॉल सिलिंग पण करू शकता। आणि हे फॅब्रिकेशनचं काम सुरू आहे, तुम्ही पाहत आहात। सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतंय। आर्चेसचं काम सुरू आहे। तर अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो, जर तुम्हाला प्लॅनिंग वगैरे करून हवा असेल 2D 3D RCC डिझाईन, तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आम्ही ऑनलाईन सेवा देतो आहे। आता आपण ही एक बेडरूम आहे, वरून जो नजारा तुम्ही पहा कशा पद्धतीनं पावसाळ्यामध्ये तर सुंदर असं देखावा दिसतो आहे। हा पाठीमागचं तुम्हाला हे जे पत्रे बसवलेले आहेत झिंक कोटेड अशा पद्धतीने टाईल्स बसवल्यासारख्या दिसत आहेत, मँगलोर टाईल्स। तर अशी ही शीट असते, ह्या शीट्सचा वापर करून रूफिंग केलेलं आहे। सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे। आणि 4 स्लँटेड म्हणजे चार पाकी हे रूफ तयार केलेलं आहे। आणि GIच्या पाईप्स वापरल्यामुळं इझिली जे पाईप्स असतात त्या गंजत नसतात। त्याला आपण सिल्वर कलरसुद्धा ॲल्युमिनियम कलर देणार आहोत। अशा पद्धतीनं हा हॉल आहे प्रशस्त असा। फिनिशिंग बघा, याच्यामध्ये आपण फॉल सिलिंग पण करू शकतो किंवा याला कन्सील फिटिंग केलेलं आहे। सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतं। लोड बेरिंग स्लॅब, भिंतीवरती डायरेक्ट स्लॅब टाकलेला आहे। बऱ्याच जणांना विश्वास वाटत नाही की लोड बेरिंग स्लॅब म्हणजे काय, तर डायरेक्ट भिंतीवरती जेव्हा आपण स्लॅब भिंतीचा आधार घेऊन टाकतो त्याला लोड बेरिंग स्लॅब किंवा लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन म्हटलं जातं। तर अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन आहे आणि बाहेरून अशा प्रकारचं हे पश्चिमेकडून पूर्वेकडून म्हणजे बॅकसाईडकडून अशा पद्धतीने याचा नजारा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व शेअर करा व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला 2D 3D व्ह्यू पाहिजे असेल तर वरती नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।